आत्ताच घेतला आम्ही टेम्पो, आमच्या ग्रुपने टेम्पो घेतला. आता पूजा करणार आम्ही. तुम्ही बघू शकता गाडीचे मालक चप्पल नाही काढल्याने पूजा करतात. चप्पल तर काढ. तर आता आम्ही पूर्णपणे तयारी झाली आहे. आता निघायचं चालू आमचं बघा तयारी. आमचा चला झाली फायनली आमच्या झाली बाबा दाढी फायनल. कसं वाटतं इथं जरा बघा, जरा नवीन लुक दाखवा तुमचा. गाणे नवीन नवीन वाजणार. गाणे नवीन नवीन. दोन शब्द ओ भाव्या वाय फुल रावा दाढी. एवढंच होतं लाईव्ह बँड आमचा. तर हाय मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या कांबळे ब्लॉग मध्ये. तर आज आपण चालू आहे अमरावतीला. भरपूर दिवसानंतर मोठी ऑर्डर आली आणि आम्ही लास्ट टाइम गुजरातला गेलतो. त्या टायमी आम्ही ब्लॉग नाही मी बनवू शकलो, त्याच्याबद्दल सॉरी. आता इथून पुढं आम्ही कंटिन्यू ब्लॉग बनवत जाणार आहे हितेन म्युझिकल ग्रुपचा. तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. कसा ब्लॉग बनला आणि नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. अरे वा खोल पण आले भावी रोटो प्लेअर गोटू आले आमचे गोट्या. काय झालं काय झालंय का नेमकं? ड्रमचा स्टँड आहे ना त्याच्यामध्ये. तर आता आम्ही पूर्णपणे तयारी झाली आहे. आता निघायचं चालू आमचा बघा तयारी. आमसाठी मगर भाऊ सोनू भाई आमच्या, हे सोनू भाई आमचे. संतोष भाऊ आमचे ड्रायव्हर आहे. आज आमची ड्रायव्हिंगगिरी करणार आहे आणि आम्हाला सुखरूप पोहोचवणार आहेत आणि सुखरूप आणणार आहे. हा वरती नाही इथंच यायचंय परत. हे आमचे डी भाऊ. ए डी यो डी फुल फायर दिसतोय. प्रतीक फुल सामान लोडिंग चाललंय. यो मोहित माझा भाऊ छोटा लहान. हे आमचा नयन फुल जोमात चालली याची तयारी. असंच ब्लॉग बघत राहा पूर्ण अमरावती पर्यंत आमचा ब्लॉग आहे. हा बोला काय. हा अरे आण ना बाबा ड्रम. एका ड्रम साठी नुसती किरकिर लावली आहे. नयन आमचा लिंबू ठेवतोय गाडीच्या खाली, कारण आमचे अरे इथं तर ठेव इथं. अरे इथं तर ठेव. फुल आमची तयारी चालली. सामान पूर्ण लोड. पोरं फुल ऑन. काय आलं कोण करते मगर? आत्ताच घेतला आम्ही टेम्पो, आमच्या ग्रुपने टेम्पो घेतला. आता पूजा करणार आम्ही. तुम्ही बघू शकता गाडीचे मालक चप्पल नाही काढल्याने पूजा करतात. चप्पल तर काढ यार भावा यार. तो हितेन बॉयज चलो इसको. नयन भाऊ आज आमच्या अँकरिंग करणार आहे पूर्ण. आता आम्ही निघतोय अमरावतीला. तर आमचा ब्लॉग असाच बघा. टेम्पो विम्पो सगळा लोड आहे. पोरं पण तयार आहेत. आता मच्छवणार आम्ही अमरावती ले मचाएंगे. आता पूर्ण निघायची तयारी झाली. गाडी पण स्टार्ट झाली. आता फुल ऑन मध्ये अमरावतीची ट्रिप आणि फुल गाजवायची अमरावती. नयन मचवणे का नाही का? एक नंबर. फक्त ब्लॉग बघा तुम्हाला समजून जाईल आम्ही काय. मगर पण येतोय आमच्या सोबत.
फक्त आता तू फक्त शेवटपर्यंत अमरावती मध्ये नको दिसू दे, मग तुझी बरोबर घेतो आम्ही आता. हा हे फक्त अमरावती मध्ये दिसू नको दे, याची घ्यायची बरोबर. कसं वाटतंय मोहित तुला मग टेम्पोत बसून? अख्खा गणपती तू बाईकवर काढलायस. फिलिंग हॅपी. आमची फ्लाईटची तिकीट कॅन्सल झाली म्हणून आज कॅन्सल. ऑन. फायनली निघलोय आम्ही आता. बाब्या भाऊ आमचे आणि नानू आमचे कीबोर्ड आणि पॅड आर्टिस्ट आहे. ते आता आम्हाला दुसऱ्या ऑर्डरला गेलते, ते तिथून आम्हाला डायरेक्ट तिथं आम्ही त्यांना तिथंच पिकअप करणार आहे. तिथनं डायरेक्ट आमच्या मेन स्टॉप लोकेशनवर. बार विसरायला लागलोय चायला. किती वेळ आलो मगापासून व्हिडिओ काढतो, ब्लॉग बनवायला चाललोय, लगेच विसरतो नुसतं. काय माहित काय व्हायला लागलंय. आता इथून पुढं विसरायचं तर नाही, विसरणार पण नाही. निघलो फायनल. आता पोरं बसलेत मागं, दिसणार नाही पोरं पण तुम्हाला. बसलं सगळं गाद्या बिद्या टाकून मस्त जेवण पण सगळं झालं आमचं. आता हळूहळू आम्ही स्टॉप घेत जाणार, कारण की 650 किलोमीटर आम्हाला रनिंग करायची आहे. त्या हिशोबाने आम्ही निघणार, हळूहळू स्टॉप घेणार. तुम्ही ब्लॉग बघत जावा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा, कारण की आपला माझ्या अंदाजे ब्लॉग आपला 2 पार्टमध्ये ब्लॉग बनणार आहे. त्या हिशोबाने म्हणून भरपूर मोठा ब्लॉग आहे, कारण की 3 दिवसाची आपली ट्रिप आहे अमरावतीची. याच्या पहिलं पण आम्ही गुजरातला गेलो, पण त्यावेळेस माझा मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी ब्लॉग त्यावेळेस बोलू नाही शकलो. आता इथून पुढे आमचे हितेन म्युझिकलचे माझे पर्सनल ब्लॉग सगळे ऑलराऊंडर सगळे प्रत्येक मी ब्लॉग टाकत जाणार आणि मिनी ब्लॉग पण टाकत जाणार, शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकत जाणार, प्रत्येक अपडेट देत जाणार तुम्हाला माझे. फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नक्की सपोर्ट करा. मला तुमचा पूर्ण सपोर्ट पाहिजे. जर तुम्ही मला सपोर्ट करताय त्याच्यावर पुढं मी अजून ब्लॉग बनवत जायला मला थोडं बरं वाटेल, की हा बाबा कोण मला बघताय, कोणाला तुम्ही आवडतंय, म्हणून त्या हिशोबाने मी पण माझी एक आवड आहे म्हणून मी बनवते ब्लॉग, आणि दुसरं काय नाही. आपलं इथे म्युझिकल ग्रुप आहे माझे, सगळे माझे मित्र बोलतात तू ब्लॉग बनवत जा, व्हिडिओ चांगले काढतोस तू. त्या हिशोबाने त्यांचं पण एक मन राखण्यासाठी मी बनवतो, दुसरं काय नाही. आता अमरावतीचा ब्लॉग बनवतोय मी. कसा वाटतो तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. आता पोचलो आम्ही, विक्रोळी क्रॉस केली. आता विक्रोळी क्रॉस केली आम्ही. आता नुसते आता गाणे लावायचे याच्यामध्ये, FM मध्ये नुसते गाणे ऐकत जायचं आता, बस एवढंच आहे. आता 12 तासाची रनिंग दाखवल्या आम्हाला मॅपमध्ये, नॅव्हिगेशनमध्ये. तर नॅव्हिगेशनच्या हिशोबाने आम्ही आता पुढं जाणार आहे. आणि आमचे संतोष भाऊ, बाब्या भाऊचे मोठ्या भाऊ, आमचे बाब्या आर्टिस्ट, कीबोर्ड आर्टिस्ट आहेत ना, त्यांचे मोठे भाऊ आमच्या सोबत आहे. आणि आज आम्हाला हेच नेणार आहे पूर्ण अमरावतीला, पूर्ण ड्रायव्हिंग करून. आणि मध्ये मध्ये आम्ही पण चालू गाडी. काय बोलतो भाऊ? तुम्ही फक्त पुढं बघा, तुम्ही फक्त पुढं बघा. पहिला आमचा स्टॉप. आणि हा झोपलेला आहे. जशी गाडी चालू झाली तशी याला झोप 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत. आज काय भाई? मग तुझं काय? आता झोप लागले. तुझं काय? चिकनी आहे. अरे काहीतरी बोलतोय माणूस. काय बोलतोय यो माणूस? काय बोलतोय? मंगूर मंगतान ग बाय, माझं मंगूर मंगतान ग. संतोष भाऊ घेतलाय ना बाई, सगळं घेतलंय. तर काय खतम आहे कहाणी अमरावती मध्ये. बेकार काम. तर बघू शकता तुम्ही, आता आपले कीबोर्डिस्ट आलेत. बाब्या दादा आणि नानू दादा आले, आपला ड्रमर 1 साइड. आता सगळी गँग आली आपली. आता फायनल एकदम सामान बांधतोय, एकदम फायनल मध्ये. हे दिखत बघू शकता तुम्ही, ते झोपलेत. आमचे रोटो प्लेयर दोन्ही पण झोपलेत. त्यांचा नुसता आल्यापासून आरामाने आपले गण्या भाऊ सामान सेटअप करताना. फायनल सेटअप. याच्यानंतर गाडी कुठे थांबणार नाही. थांबणार सीएनजी पंपला गाडी थांबणार आहे. सीएनजी पंपला गाडी थांबणार आहे. प्रतीक भाऊ आपले साप मास्टर. कुठे थांबले आता आपण? गण्या कुठे थांबले? कल्याण बायपास. कल्याण बायपास. निघालोय आम्ही निघालोय.
कसं वाटतंय तुला मग अमरावतीची ट्रिप, ते पण टेम्पो मध्ये तुझ्या? असं वाटतंय की पहिला जाऊन तासाला मोठा मारा. का असं का बरं वाटतं तुला? आता फुल आम्ही ना आता नेक्स्ट स्टॉप आमचा ना असणार आहे, आम्ही बहुतेक कसारा इगतपुरी आहे ना, इगतपुरी मध्ये आम्ही स्टॉप घेणार आहे. तिथं परत तुम्हाला दिसला आमचा नयन भाऊ अँकरिंग करताना दिसतील. आता आम्ही पेट्रोल पंपला पोहोचलोय, गाडीत फुल पेट्रोल करायचं आणि इथं निघायचं. हे आमचे नानू ड्रमर प्लेअर आता टाईट नाही, आता ड्रमर आहे. काय चाललंय तुमच्या लोकांचं? हा वही शॉट कितने शॉट लेगा अभी गाड़ी में? किती पेट्रोल भरायचं आहे? किती पेट्रोल भरायचं आहे? कसाराला आहे काय? अरे भरपूर पेट्रोल पंप इगतपुरी इसको बोल, ए गान्या आहे भरपूर. इसको बोल अंदर जाने अभी. जाएगा आता इथनं डायरेक्ट आम्ही नेक्स्ट डायरेक्ट इगतपुरी CNG पंप. हा बाब्या इथनं डायरेक्ट कुठं इगतपुरी ना? तर हाय मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय शिंगनर है ना, शिंगनरला. गाडी आता मीच चालवतोय. संतोष भाऊला झोप येत होती म्हणून संतोष भाऊ बाहेर गेले आतमध्ये मागा झोपलो मी आणि नानू. आता गाडी चालवतात. इथून पुढं मला चालवून मग अमरावतीला मी बाब्याला टेम्पो देणार, मग गाडी देणार. बाब्या इथून पुढं चालणार. आता आम्ही आहे बघा समृद्धी महामार्गावर. एकदम लमसम, म्हणजे एकदम एवढा मोठा रोड आहे ना, चाला कधी असं वाटलं नव्हतं या रोडवर पण आहे. पण या रोडवर पण आलो. कसं वाटतंय नानू तुला या रोडवर? हा नानूचा तर पहिली टाइम आहे. फर्स्ट टाइम आहे. आम्हाला अजून 380 किलोमीटर पार करायचं. 380 आणि झालं किती आतापर्यंत? भरपूर झालं. भरपूर म्हणजे किती झालंय? तरी आपण नाही म्हणायला गेलं तरी 5 तासाचं रनिंग केलं. 5 तास. आणि गाडी ना 80च्या स्पीडला लॉक आहे आणि इथे लिमिट आहे 120 100 प्लस. आणि आमची 80च्या पुढे काय गाडी जाणं झाली नाही. चाललंय आपलं रांगत हळूहळू. मस्त वाटायला लागलं, पण एकदम लमसम रोड, एकदम मस्त. थंडी तर एकदम मजबूत आहे, जबरदस्त. पूर्ण दोन्ही काचा लॉक आहे गाडीचा, दोन्ही लॉक आहे. शांत चाललंय. एक गाडी दिसते का तुम्हाला? एक गाडी पण दिसत नाही. दिसली तर 5-10 मिनिटांनंतर एक गाडी दिसायला लागली. अशी बघू शकता तुम्ही. काय भारी व्ह्यू आहे ना यार. नानू भाऊ काय चाललंय तुमचं? व्हिडिओ शूट करताय? मस्त एकदम. पूर्ण डोंगर फोडून रोड बनवला, जबरदस्त एकदम. हा असेच पैसे घेणं ना झाले दादा. काय बोलतं नानू? किती 615 तर आपलं काय तोल मारला ना, 615 रुपयाचा तोल एक सिंगल फक्त जायचा. असं डोंगर फोडले बघा. भरपूर मोठा डोंगर आहे यार. आणि आमची गाडी 60-80च्या पुढे काय जात नाही. बघू शकता परत एकदा तुम्ही. आता तर अजून कमी झाले स्पीड. चढ येणार रे त्याच्यामुळे. बाकी काय मजबूत रोड बनवला. बस ब्लॉग पूर्ण बघत राहा. आता अजून पुढे अजून मजा येणार आहे. सगळे पोरं झोपले बाग, बघू शकता तुम्ही. सगळे पोरं झोपले, सगळे. एक पण जागा नाही. हा नानू? एक तर पोरगा जागा का? एक तर पोरगा जागा का? आणि मी हा एक पण पोरगा जागा. सगळे झोपले.
कारण की नानू आणि बाब्या काल रात्री ऑर्डरला गेलते. डोंबिवलीमध्ये हळदीचं काम होतं. ते लोक हळद वाजून डायरेक्ट भिवंडी बायपासला, कल्याण बायपासला आम्हाला डायरेक्ट अटॅच झाले. तिथं आम्ही त्यांना पिकअप केलं. बाकी सगळं आम्हीच पहिलं स्टार्टिंगचं सामान लोड पेट केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल अगोदर. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पिकअप केलं. मजबूत यांना काल रात्री टीप उडली आणि याला काल आता यांनाच लुटणार. आता नाश्ता विषय यांच्याकडनंच करून घेणार आहे. 4,500 रुपये टीप आली. पर पर्सन किती आले? 450 रुपये पर पर्सन. आता तर लुटायलाच पाहिजे त्या आईला. नाही मी असं टाकतो व्हिडिओ. तर आता आम्ही पोचलो औरंगाबादला. गाडी जरा भरपूर गरम झाली म्हणून थांबवली जरा गाडी. भरपूर आता थंडी आहे. थोडी काय थंडी वाटायला पण झाली. औरंगाबादला खूप मस्त वाटायला लागलं. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. माहित नाही कुठे पोहोचलोय पण पोहोचलोय. अजून हाय बरंच लांब आहे. तर ब्लॉग बघत राहा. अजून मजा. ह्याच्या पुढे काय बोलणार नाही. बघू शकता इथं थंडी सगळ्यांची कोलंबी झाली. कोलंबी. बाब्या गुड मॉर्निंग. पोराचे तोंड बघा कसे माकडा. आमचा शूटिंग घ्यायला लागलाय. नुसतं शूटिंग घ्यायला लागला. आता फायनली आम्ही नाश्ता करायला पोहोचलोय. अमरावती अकोला पाशी आम्ही आलोय. आता अकोल्यामधून आता नाश्ता करायचा मस्त. हितेन बॉईज काय मागव नानू? सगळ्याला कांदे पोहे मागवले. काय कोंबडा शिजायला टाइम लागला. कोण आहे? संचित आहे. कोंबडा शिजायला टाइम लागणार आहे ना. कोंबड़ा सीधा ए डी क्या चाहिए तेरे को नाश्ते में? बाब्या कसं वाटतंय मग? पोहे आले. तर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला. हे आमचं लोकेशन.